गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या टॉपिकच्या नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. मुलांनो, ओसीएमध्ये आतापर्यंत आपण पाहिलंय की व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनाचे महत्त्व आणि व्यवस्थापनाचे कार्य आपण अभ्यासलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ओसीच्या नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. टॉपिक नंबर 6, टॉपिक नंबर 6, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्यवसाय संघटनेला समाजासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे. त्याला म्हणतात सामाजिक जबाबदारी. आपण पाहतो की समाजामध्ये अनेक ज्या संघटना आहेत, ऑर्गनायझेशन आहे, ते समाजासाठी किंवा देशासाठी, ग्राहकांसाठी काहीतरी करतात. काहीतरी करतात म्हणजे काहीतरी चांगला उपक्रम करतात. आज आपण जगामध्ये अवतीभोवती पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतंय की या कोविड-19मुळं किंवा कोरोनाने जो थैमान घातलेला आहे, तो दूर करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना समोर आलेल्या आहेत. आपल्या नगरचंच उदाहरण घ्यायचं झालं तर अनेक सामाजिक संघटनांनी कोविड केअर सेंटर उघडलेले आहेत आणि तिथे जे गरजू आणि जे पेशंट आहे त्यांची सेवा केली जाते, त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जातात. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणार्थ नगरमध्ये नुकतंच रोटरी क्लबने कोविड केअर सेंटर उघडलेलं आहे. म्हणजे हा सुद्धा सामाजिक दृष्टिकोन आहे आणि हे जे केअर सेंटर आहे त्यांनी महानगरपालिकेच्या सौजन्याने सुरू केलं असून ते पूर्णतः मोफत आहे. तिथे येणारा जो पेशंट आहे त्याची सेवा केली जाते, त्याला औषधोपचार केले जातं. इव्हन योगा, मेडिटेशन आणि वेगवेगळ्या आयुर्वेदिक थेरपीने तो पेशंट बरा केला जातो. मग इथे सांगण्याचं तात्पर्य असं की अनेक सामाजिक संघटना ज्या आहेत त्यांनी समाजाच्या प्रती म्हणजे समाजाला काहीतरी केलं पाहिजे, सामाजिक जाण किंवा सामाजिक भान ठेवून त्यांनी उचललेलं ते पाऊल आहे. किंवा बरेच वेळेस आपण पाहतो की आपल्या एम-आय-डी-सी मधील, नगर एम-आय-डी-सी मधील ज्या कंपन्या आहेत त्या सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग सोबत किंवा उत्पादन करतायत, वितरण करतात, वस्तूंची विक्री करतात किंवा आपल्या नगरमधील काही ज्या कंपन्या आहेत त्या बऱ्याच प्रमाणात जो माल आहे तो इम्पोर्ट करतात, एक्सपोर्ट करतात, बाहेरच्या देशाला सुद्धा तो माल पाठवतात. म्हणजे समाजाला तो माल उपलब्ध करून सुद्धा माल उपलब्ध करतात, समाजाच्या किंवा ग्राहकांच्या गरजा पूर्ण करतात. एवढेच नव्हे तर एल-एन-टी सारख्या ज्या कंपन्या आहेत त्या सामाजिक जबाबदारी सुद्धा उचलतात. बऱ्याच वेळेस आपण पाहतो की पर्यावरणाला ते मदत करतात. पावसाळ्याच्या दिवसात वृक्षारोपण करतात किंवा नगरमध्ये बऱ्याच ठिकाणी ते स्वतः प्लांटेशन करतात, त्याचं केअरिंग करतात किंवा वेगवेगळे जे 10वी-12वी मध्ये किंवा जे गरजू मुलं आहेत त्यांना स्कॉलरशिप देतात, त्यांना आर्थिक मदत देतात. मग हे का करतात? तर समाजासाठी काहीतरी देणं आहे, सामाजिक भान ठेवून किंवा समाजाचा एक भाग म्हणून समाजाला काहीतरी देणं आहे, म्हणून ते सामाजिक उपक्रम करतात. अनेक ज्या संस्था आहेत त्यासुद्धा, कारण यामुळे समाजाचा आणि त्या संस्थांचा, त्या व्यावसायिक संस्थांचा सुसंवाद राहतो आणि यामुळे त्यांची सुद्धा समाजामध्ये चांगली इमेज निर्माण होते. मी तुम्हाला फक्त एल-एन-टी कंपनीचं उदाहरण दिलं, असं जगामध्ये सुद्धा अनेक कंपन्या समाजासाठी काहीतरी करतात. उदाहरणार्थ आता बिल गेट्स यांनी सुद्धा बघा की आपल्या देशामध्ये पोलिओ निर्मूलन करण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी सुद्धा आपल्या देशामध्ये पोलिओची खूप मोठी म्हणजे ती एक वाटचाल केली होती. त्याला त्यांनी आर्थिक मदत सुद्धा दिलं होतं. त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की सामाजिक जबाबदारीतून किंवा समाजाला काहीतरी दिलं पाहिजे या प्रेरणेने काम केलं जातं. म्हणून याला म्हणतात व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. आता ही व्यवसायाची सामाजिक जबाबदारी आहे, ही संकल्पना किंवा आपण त्याची व्याख्या पाहूया. हॉवर्ड डी बोवेन यांनी ती व्याख्या केलेली आहे. हॉवर्ड डी बोवेन. विद्यार्थी मित्रांनो,
त्यांच्या मते सामाजिक जबाबदारी म्हणजे सामाजिक जबाबदारीने निर्णय घेणाऱ्या अशा धोरणांचा पाठपुरावा करावा किंवा किंवा अशा कार्यप्रणालीचे अनुकरण करावे अनुकरण करावे जी आपल्या समाजाच्या उद्दिष्टांची व मूल्यांची जोपासना करते. आता सामाजिक जबाबदारीची ही जी व्याख्या आहे विद्यार्थी मित्रांनो, ही हॉवर्ड डी बोवेन यांनी केलेली आहे. त्यांच्या मते अशा धोरणांचा पाठपुरावा करावा किंवा अशा कार्यप्रणालीचे अनुकरण करावे जी आपल्या समाजाच्या उद्दिष्टांची व मूल्यांची जोपासना करते. म्हणजे व्यावसायिक सामाजिक जबाबदारी म्हणजे ह्या ज्या व्यवसाय संघटना आहेत त्यांना सामाजिक भान असले पाहिजे. म्हणजे त्यांनी असे सामाजिक कार्य करावे किंवा अशा धोरणांचा पाठपुरावा करावा किंवा अशा कार्यप्रणालीचे अनुकरण करावे की जी समाजाच्या उद्दिष्टांची व मूल्यांची जोपासना करते. म्हणजे जे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅल्यूज आहे, जे मूल्य आहे, उदाहरणार्थ पर्यावरणाचं आपण रक्षण केलं पाहिजे किंवा झाडे लावले पाहिजे, झाडे वाचवा, झाडे लावा, देश जगवा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे मूल्य आहे त्यांची जोपासना केली पाहिजे. किंवा आपण पाहतो की लेक वाचवा किंवा मुलींना वाचवा, मुलींना शिकवलं पाहिजे किंवा हुंडाबळी किंवा समाजामध्ये ज्या अनिष्ट प्रथा आहे त्या अनिष्ट प्रथा दूर करून त्यांच्या किंवा समाजाच्या दृष्टीने त्या चांगल्या मूल्यांची काय केली पाहिजे, जोपासना केली पाहिजे. आपल्या भारतामध्ये पाहतो आपण की आर्य चाणक्य आहे, त्यांनी वेगवेगळ्या नीती किंवा इथिक्स सांगितलेले आहे की कोणकोणते सूत्र वापरले पाहिजे, कोणते तत्व आहे आणि आर्य चाणक्य आहे ते संपूर्ण जगामध्ये काय आहे, फेमस आहे. म्हणजे त्यांचे जे तत्व आहे कितीतरी वर्षापूर्वी त्यांनी ते मांडलेलं आहे ते आज सुद्धा जगाला किंवा समाजाला लागू पडतात. म्हणून हॉवर्ड बोवेन यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही अशा कार्यप्रणालीचा पाठपुरावा करावा किंवा अशा गोष्टीचे अनुकरण करावे की जे समाजाचे उद्दिष्ट किंवा जे मूल्य आहे, जे व्हॅल्यूज आहे त्यांची जोपासना होईल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅल्यूज आहे, ज्या सामाजिक रूढी आहे, संस्कृती आहे, समाजाला काय अपेक्षित आहे त्यांची जोपासना केली पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरी व्याख्या जी आहे ती कॅथ डेव्हिस यांची व्याख्या आहे. त्यांच्या मते की सामाजिक जबाबदारी म्हणजे कॅथ डेव्हिसच्या मते सामाजिक जबाबदारी म्हणजे व्यवसाय संस्थेच्या व्यवसाय संस्थेच्या आर्थिक व तांत्रिक हितापेक्षा व्यावसायिकाचे जे निर्णय व्यावसायिकाचे जे निर्णय व जे कार्य समाजाप्रती कर्तव्य मानून केली जातात
त्यालाच सामाजिक जबाबदारी असे म्हणतात. हॉवर्ड बोवेन यांची आपण व्याख्या पाहिली होती, की समाजाचे उद्दिष्ट आणि जे मूल्य आहे त्यांची जोपासना केली पाहिजे. दुसऱ्या व्याख्येमध्ये आपल्याला असं दिसतंय, की व्यवसाय संस्थेच्या आर्थिक व तांत्रिक हितापेक्षा व्यावसायिकांचे जे निर्णय व जे कार्य समाजाप्रती कर्तव्य मानून केली जातात, त्याला सामाजिक जबाबदारी असं म्हणतात. म्हणजे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. समाजाप्रती त्या व्यावसायिक संस्थेने उत्पादनासोबत त्या वस्तूच्या वितरणासोबत, त्या वस्तूच्या विक्रीसोबत समाजासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी भान असली पाहिजे, म्हणून त्याला सामाजिक जबाबदारी म्हणतात. जर आपण आज उदाहरण घ्यायचं झालं, तर कोविड सेंटरला सुद्धा बघा अनेक सामाजिक संस्था सुद्धा काय करतात, मदत करतात. नगरमध्ये सुद्धा जे हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलला सुद्धा काही उद्योगपती जे आहे किंवा जे वस्तूचं उत्पादन करतात, मॅन्युफॅक्चरिंग करतात, ज्यांचं प्लांट आहे किंवा जे एम-आय-डी-सीमध्ये किंवा इंडस्ट्रियल एरियामध्ये ज्यांची फॅक्टरी किंवा कंपनी आहे, असे सुद्धा जे उद्योजक आहे ते समाजाप्रती किंवा समाजाची जाणीव म्हणून त्या कोविड सेंटरला मोफत जेवण पुरवतात, जेवणाचा खर्च करतायत. म्हणजे समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतो, की सामाजिक जबाबदारी. आता ह्या ज्या 2 व्याख्या आहेत मुलांनो, यावरून आपल्या लक्षात येते, की समाजाप्रती ह्या व्यावसायिक संस्थेने काहीतरी केलेलं आहे. मला तरी असं वाटतं, की हे दोन्ही जे व्यावसायिक आहे जे विचारवंत आहे, जे ह्या व्याख्येचे लेखक आहेत ते भारतातले दिसत नाही. परंतु त्यांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या संपूर्ण जगाला लागू पडतात. म्हणजेच काय केलं पाहिजे, की ह्या व्यावसायिक संस्थेने समाजाप्रती असं कार्य केलं पाहिजे, की त्याचा समाजाला उपयोग झाला पाहिजे. म्हणून याला काय म्हणतात, की व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. तुम्ही या दोन्ही व्याख्येचं ऑब्झर्वेशन करा, म्हणजे ही व्यवसायाची सामाजिक जबाबदारी म्हणजे काय, ही कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर पुढे आहे मुलांनो, की ह्या सामाजिक जबाबदारीची आज गरज काय आहे? समाजाला त्याची गरज काय आहे? तर ह्या व्याख्येवरून आपल्या असं लक्षात येते, की ही जी सामाजिक जबाबदारी आहे, त्याची गरज पुढील प्रमाणे दिसून येते. पहिलं आहे, की सामाजिक जबाबदारीची जी गरज आहे, सामाजिक जबाबदारी गरज. पहिला पॉइंट आहे मुलांनो, विश्वस्त कल्पना. विश्वस्त संकल्पना म्हणजे संपूर्ण जग ही संकल्पना जी आहे किंवा हा विचार महात्मा गांधी यांनी मांडला आणि ही संकल्पना संपूर्ण जगामध्ये वापरली जाते. विश्वस्त संकल्पना म्हणजे समाजामध्ये एक विश्वस्त म्हणून तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे, समाजाच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे, की आपण एक विश्वस्त आहे, आपण या जगामध्ये काहीतरी देणं आहे. हा जो महात्मा गांधीचा विचार आहे, त्या विचारानुसार या व्यावसायिक संस्थांनी काम केलं पाहिजे. म्हणजे ही एक विश्वास संकल्पना हे सामाजिक जबाबदारीची गरज आहे. नंबर 2, समाजाच्या बदलत्या अपेक्षा. समाजाच्या बदलत्या अपेक्षा सामाजिक जबाबदारीची गरज या दुसऱ्या पॉइंटमध्ये येते, की समाजाच्या बदलत्या अपेक्षा. आज जो समाज आहे किंवा जो ग्राहक आहे, त्या समाजाची जी अपेक्षा आहे, ती अपेक्षा सुद्धा बदललेली आहे. म्हणून या ज्या व्यावसायिक संघटना आहे, ज्या व्यावसायिक संस्था आहे, त्यांनी या बदलत्या संकल्पनेनुसार समाजाला मदत केली पाहिजे. समाजाच्या ज्या गरजा आहे, त्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे. आणि या बदलत्या संकल्पनेने व्यवसाय हे जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी या समाजाच्या ज्या बदलत्या अपेक्षा आहे, सपोज बघा, की
जगामध्ये ह्या कोविडनी थैमान घालील असं कुठल्याही विचारवंताने किंवा कुठले जे वैज्ञानिक आहे, डॉक्टर आहे यांना कधी असं नव्हतं वाटलं, की भविष्य काळामध्ये अशी घटना घडू शकते आणि समाजामध्ये एवढे बदल होतात. असं आपल्याला सुद्धा नव्हतं वाटलं आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे मुलांनो, तो जो त्याचा वाईट जो परिणाम आहे, तो व्यवसायावर, देशावर, जगावर पडलेला दिसून येतो किंवा आपण पाहतो, की देशाची आणि जगाची अर्थव्यवस्था सुद्धा खालवलेली दिसून येते. म्हणून समाजाची बदलती गरज आहे. आज समाजाला काय पाहिजे, की अनेक समाजातील जे लोकं आहेत, त्यांना काम नाहीये मुलांनो. अनेक जे गरीब कुटुंब आहे ते उपाशी राहतात. ते आपण ऑब्झर्वेशन केलं असेल, की मागच्या 3-4 महिन्यामध्ये अनेक सामाजिक संस्था, अनेक लोकं सामाजिक कार्यकर्ते पुढे आले आणि त्यांनी समाजातील जे गरीब लोक आहेत, जे हातावरचे लोक आहेत, झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत, त्यांना मोफत किराणा दिला होता व इतर साहित्याचं सुद्धा वाटप केलं. म्हणजे सामाजिक जबाबदारी. समाजाची गरज आज बदललेली आहे. संपूर्ण जगाचं जर चित्र आपण पाहिलं असेल, की आज बऱ्याच लोकं मोठ्या प्रमाणात देशामध्ये, जगामध्ये बेकारी दिसून येते किंवा जी अर्थव्यवस्था आहे, ती या कोव्हिडमुळे थैमान घालून किंवा ती अर्थव्यवस्था मोडून गेलेली आहे. म्हणून आज समाजाची एक बदलती गरज आहे किंवा आपण शैक्षणिक याच्यामध्ये पाहतो, की शैक्षणिक सत्रामध्ये पाहतो, की अद्याप सुद्धा शैक्षणिक सत्र सुरू झालेले नाहीये. शाळा, कॉलेज सुरू झालेले नाही. मग समाजाची किंवा विद्यार्थ्यांची आज गरज काय होती? का विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये कुठलाही खंड न पडू देता आपण किंवा आपल्या कॉलेजने आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू झालेले आहे. ऑनलाईन टीचिंग सुरू झालेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत काहीतरी गेलं पाहिजे. त्यांना काहीतरी अभ्यास करता आला पाहिजे. म्हणजे ही बदलती गरज आहे बघा. म्हणजे ऑनलाईन सुद्धा तुम्ही काहीतरी थोड्या प्रमाणात तरी ते करू शकता किंवा अभ्यास न बुडवता किंवा ज्यावेळेस आपले नेहमीप्रमाणे शाळा कॉलेज सुरू होईल, त्यावेळेस सुद्धा आपण याची रिव्हिजन करणार आहे. मग आज समाजाची गरज काय आहे? आज विद्यार्थ्यांची गरज काय आहे? त्या गरजेनुसार या व्यावसायिक संस्थेने सामाजिक भान ठेवलं पाहिजे. पहा अनेक ठिकाणी खेडेगावामध्ये सुद्धा, की ज्या खेड्यातली शाळा कॉलेज आहे, तेथे सुद्धा तेथील शिक्षक, प्राध्यापक मुलांना ऑनलाईन शिक्षण देत आहे. मग त्या ऑनलाईन शिक्षणासाठी सुद्धा वेगवेगळ्या साहित्यांची गरज लागते. ते साहित्य मार्केटमध्ये मिळतं आणि ते मार्केटमधलं साहित्य जे आहे, ते साहित्य कुठल्यातरी मॅन्युफॅक्चरने, कुठल्यातरी व्यावसायिकांनी ते बनवलं असतं. पेनड्राईव्ह असेल किंवा आम्हाला सुद्धा हे ऑनलाईन लेक्चर घेत असताना किंवा तयारीसाठी पेनड्राईव्ह लागतं किंवा इतर जे साहित्य आहे, मग त्याच्या खरेदीसाठी आम्ही मार्केटमध्ये जातो. मग समाजाचा उद्दिष्ट किंवा समाजाची गरज काय आहे? बदलती गरज आहे. आतापर्यंत मला पेनड्राईव्हची गरज लागत नव्हती, परंतु आज पेनड्राईव्हची गरज लागली. म्हणजे माझी गरज बदलली, म्हणजे समाजाची गरज बदलली. म्हणून या व्यावसायिक संस्थेने समाजाची बदलती गरज जी आहे, त्यानुसार त्यांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे. समाजाला काय पाहिजे? त्यानुसार वेगवेगळ्या गरजा बदलल्या पाहिजे. आज बघा की ज्या बदलल्यानुसार किंवा काय बदल आहे, त्या म्हणजे आपण त्याला म्हणतो की ट्रेंड्स. ह्या ट्रेंड्सनुसार अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनामध्ये सुद्धा काय करतात? बदल करतात. मोबाईलमध्ये बघा की प्रत्येक 15 दिवसांनी, प्रत्येक 1-1 महिन्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल येतात. त्यांचे फंक्शन बदलले जातात, की आज समाजाला काय पाहिजे? आज कोणता बदल पाहिजे? मला तरी असं वाटतं, की जो साधा जरी मोबाईल आपण घेतला, की त्यामध्ये कॅमेरा पाहिजे. कारण ती समाजाची गरज आहे. की आपल्याला कुठे जरी गेलं तर सहज किंवा प्रत्येक मोबाईलमध्ये रेडिओ असतो. मग समाजाची गरज आहे. तुम्ही निवांत बसले तर तुम्ही तिथे काय करू शकता? रेडिओ ऐकू शकतात किंवा जर इंटरनेट आहे, इंटरनेट ही सुद्धा समाजाची गरज आहे बघा. प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट आपण काय करतो, की टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे आपल्याला जगातली माहिती मिळते. म्हणजे आज समाजाची गरज आहे. आपण पाहिले, की आपण आयसोलेटेड झालो होतो. लॉकडाऊनमध्ये सुद्धा या इंटरनेटचा आपण भरपूर वापर केला होता माहितीसाठी आणि मनोरंजनासाठी. त्यामुळे जो लॉकडाऊनचा पिरियड होता किंवा आपण क्वारंटाईन झालो होतो, त्याला इंटरनेटने खूप हातभार लावला किंवा आपली आणि इंटरनेटची मैत्री झाली. म्हणजे ती आपली बदलती गरज होती मुलांनो. परंतु ह्या ज्या जिओ कंपनी आहे, वोडाफोन आहे, त्यांनी ती आपली गरज पूर्ण केली. त्यामध्ये कुठलाही त्यांनी इंटरप्शन किंवा खंड पडून नाही दिला. म्हणजे बदलत्या गरजेनुसार या व्यावसायिक संस्थांनी सामाजिक जाणीवेतून त्यांनी काय केलं पाहिजे? काम केलं पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा जो पॉइंट आहे, तो आहे नावलौकिक किंवा प्रतिष्ठा. ज्या व्यावसायिक संस्थेने सामाजिक जाणीवेतून किंवा
समाजासाठी काहीतरी केलेलं आहे, चांगलं योगदान दिलेलं आहे, चांगला उपक्रम केलेला आहे, त्यांची संपूर्ण देशामध्ये, समाजामध्ये चांगली नावलौकिकता होते किंवा त्यांना प्रतिष्ठा प्राप्त होते. सुरुवातीलाच मी तुम्हाला बिल गेट्सचं उदाहरण दिलं, की ते बाहेरच्या कंट्रीमध्ये राहून सुद्धा त्यांनी भारतामधील जे पोलिओचं काम आहे किंवा त्याची भरीव योगदान केलेलं आहे मुलांनो. त्यासाठी त्यांनी आर्थिकसुद्धा खूप मोठ्या स्वरूपात खर्च केलेला आहे. म्हणून त्यांचं आज संपूर्ण देशामध्ये किंवा समाजामध्ये, जगामध्ये नाव झालेलं आहे. का बरं? की त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. अनेक समाजामध्ये उद्योजक असतात, अनेक सामाजिक लोक आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत, की त्यांनी समाजासाठी काहीतरी चांगल्या प्रकारचा काम केलेलं आहे. किंवा आपण पाहतो की वेगवेगळ्या समाजातले जे लोक आहेत, गरिबांसाठी असेल, झोपडपट्टीमधले असतील किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, ते समाजासाठी काम करतात. आपल्या नगरचं उदाहरण दिल्यानंतर मुलांनो, की आपल्या इथे सुद्धा मातोश्री नावाचं एक सामाजिक संघटना आहे मुलांनो आणि त्या सामाजिक संघटनेचा जो उपक्रम आहे, तो अतिशय चांगला आहे, की ज्या समाजातील निराधार, विधवा किंवा ज्या वेगवेगळ्याने ग्रासलेल्या स्त्रिया आहेत किंवा ज्या वेडसर आहेत, त्या स्त्रियांना ते आणून इथे डेऱ्याजवळच बघा त्यांचं मोठं ते आहे तिथे त्यांचं हॉस्टेल वगैरे आहे. त्या आश्रमामध्ये त्यांच्यावर उपचार केले जातात. म्हणजे एक सामाजिक जबाबदारीचं काम करतात मुलांनो. मागेच 1-2 महिन्यापूर्वी एक अतिशय वाईट घटना नगरमध्ये घडली आणि त्यांना अनेक लोकांनी किंवा काही लोकांनी फोन केल्यानंतर ते स्वतः तिथले जे चालक आहेत किंवा ते जे चालवतात ऑर्गनायझेशन, ते स्वतः पती-पत्नी तिथे आले आणि ती जी स्त्री होती, की तिच्यावर जो अन्याय झाला किंवा आघात झाला होता, त्यांनी रितसर तिला घेऊन गेले, तिच्यावर उपचार केला, म्हणजे सामाजिक जाणीवेतून. आणि पहा, ही जी बातमी आहे ती न्यूजपेपरमध्ये सुद्धा आले होते, की समाजातील जे लोक आहेत, ही घटना घडल्यानंतर ती जी स्त्री आहे, त्या स्त्रीचे फोटो काढत होते. फोटो काढण्यात वेगळे होते. परंतु ज्यावेळेस हे जे सामाजिक कार्यकर्ता चालवणारे लोक आहेत, ते स्वतः आले आणि त्यांनी घेऊन गेले, म्हणजे समाजाप्रती असलेली जाणीव. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारचं काम करा, की जेणे तुमचं समाजामध्ये नावलौकिक होईल बघा. की काही लोकं जे आहेत ते फोटो काढण्यात वेगळे होते, की मदत न करता फक्त फोटो काढत होते. परंतु इथे हे जे सामाजिक काम करतात, सोशल वर्किंगचं काम करतात, स्वतः त्यांनी त्या स्त्रीला घेऊन गेले, तिच्यावर उपचार केला आणि पुढील सुद्धा जबाबदारी उचलली आहे. म्हणजे यातून या ज्या व्यावसायिक संस्था आहेत, ज्या सामाजिक संस्था आहेत, त्यांना नावलौकिक मिळतो किंवा त्यांची समाजामध्ये चांगल्या प्रकारची इमेज निर्माण होते. पुढचं आहे बदलती गरज किंवा सामाजिक जबाबदारीची गरज, पर्यावरणाचे संरक्षण. पहा, या ज्या व्यावसायिक संस्था आहे, त्या देशातील साधनसंपत्तीचा वापर करतात. आपल्याला माहीतच आहे साधनसंपत्ती म्हणजे काय? हवा असेल, पाणी आहे किंवा जे नैसर्गिक रिसोर्सेस आहे, त्यांचा वापर करतात. बऱ्याच वेळेस आपण पाहतो, की या इंडस्ट्रियलायझेशन किंवा या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात ते उत्पादन झाल्यानंतर दूषित जे पाणी आहे, ते नद्यामध्ये सोडलं जातं आणि ते नद्यामध्ये पाणी सोडल्यानंतर की त्याचा जो पर्यावरणाचा आहे तो डिसबॅलन्स होतो, पर्यावरणाचा ऱ्हास होतो किंवा आपण पाहतो की पर्यावरणामुळे सुद्धा अनेक प्रकारे जो ओझोन वायू आहे त्याचा सुद्धा किंवा त्याची लेवल कमी झालेली आहे. मग ह्या ज्या सामाजिक संस्था आहे, ज्या व्यावसायिक संस्था आहे, त्यांनी सामाजिक भान ठेवून हे जे पर्यावरण आहे, त्या पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे. जे एम-आय-डी-सीमध्ये किंवा कंपनीमध्ये जे दूषित पाणी आहे, त्या पाण्याची त्यांनी चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे. म्हणजे हा सुद्धा एक सामाजिक जाणीव आहे, की आपण पाहतो की पाण्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे सूक्ष्म जीव असतात किंवा ते जे पाणी आहे तेच पाणी शेतीला जातं. शेतीला गेल्यानंतर किंवा अनेक वेळा प्राणी, पक्षी ते पाणी पितात. म्हणून त्यांच्या जीविताला सुद्धा धोका होतो. कारण त्यांची सुद्धा आज समाजाला गरज आहे आणि शेतकरी तेच पाणी शेताला देतो. म्हणून त्याचा जो परिणाम आहे तो पिकांवर होतो आणि त्या पिकांचा परिणाम किंवा शेतात येणारं जे उत्पादन आहे आपल्याला माहिती आहे की ते आपण खातो आणि त्याचा जो परिणाम आहे तो मानवी जीवावर सुद्धा होतो. आपल्याला अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे असाध्य रोग जडतात. म्हणून या व्यावसायिक संस्थाने एक समाजासाठी पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे. पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये अशा प्रकारे त्यांनी काय केलं पाहिजे की जाणीव ठेवली पाहिजे. बघा मुलांनो, की या कोरोनामुळे किंवा कोविड-19 मुळे आपण पाहतो की
संपूर्ण जगामध्ये लॉकडाऊन जवळ-जवळ झालं होतं आणि पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये किंवा अनेक बातम्यांमध्ये सुद्धा पाहिलंय, की जी दूषित हवा होती, ती कितीतरी म्हणजे चांगली होण्यासाठी कितीतरी वर्ष लागणार होते. परंतु संपूर्ण लॉकडाऊन केल्यामुळे जी हवा आहे ती सुद्धा काय झालेली आहे, चांगली झालेली आहे किंवा वातावरण सुद्धा चांगलं झालेलं आहे किंवा अनेक आपण YouTubeवर किंवा अनेक व्हिडिओ सुद्धा आपण पाहिलेले आहे, की कसा बदल झालेला आहे. एक मुंबईचा सुद्धा व्हिडिओ आला होता, की पर्यावरण नसल्यामुळे ही मुंबई सिटी किंवा संपूर्ण जगामध्ये त्याचा बदल झालेला आहे. म्हणून या व्यावसायिक स्थितीने किंवा ह्या व्यावसायिक संस्थांनी सुद्धा काय केलं पाहिजे, पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे. त्यानंतर मुलांनो, पुढची गरज आहे संसाधनाचा पर्याप्त वापर. संसाधने म्हणजे बघा आता हा जो पॉइंट आहे अनेक वेळेस आलेला आहे. संसाधने म्हणजे मुलांनो, कच्चा माल असेल, यंत्रसामुग्री आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस लागतात. त्या रिसोर्सेसचा किंवा त्या साधनांचा चांगला वापर केला पाहिजे. म्हणजे ते कमीत कमी व त्याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. पाणी आहे बघा, पाण्याचा सुद्धा त्यांनी आवश्यक इतका वापर केला पाहिजे. कारण हे पाणी सुद्धा निसर्गापासून आपल्याला मिळतं. पाण्याचा ठेवा हा सुद्धा अमूल्य आहे मुलांनो. म्हणून पाणी असेल, वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक वायू आहे, जे खनिज आहे, त्याचा या व्यावसायिक कंपन्यांनी किंवा व्यावसायिक संस्थेने जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. त्यानंतर मुलांनो, कामगार संघटनांचा दबाव. पुढचा जो पॉइंट आहे, कामगार संघटनांचा दबाव. अनेक कारखान्यामध्ये, अनेक कंपन्यामध्ये जो कामगार काम करतो आहे मुलांनो, त्या कामगाराला वेळेवर त्याचा पगार झाला पाहिजे. त्याला नियमित सुट्ट्या मिळाल्या पाहिजे, आजारपणाची सुट्टी मिळाली पाहिजे, त्याचप्रमाणे बोनस मिळाला पाहिजे. वेगवेगळ्या ज्या फॅसिलिटी आहे, त्या फॅसिलिटी त्याला मिळाल्या पाहिजे. जी व्यावसायिक संघटना त्या कामगारावर अन्याय करत असेल किंवा त्याची अडवणूक करत असेल, पिळवणूक करत असेल, अशा वेळेस ह्या ज्या कामगार संघटना आहे किंवा कामगारांची जे युनियन आहे, त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि या कामगारांसाठी त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. त्यांनी हक्क मिळवून दिला पाहिजे. बघा आपल्याकडे लाल बावटा नावाची जी युनियन आहे, ती सुद्धा अनेक जे कामगार आहेत, त्या कामगारांसाठी लढा देते आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते. म्हणून ह्या ज्या व्यावसायिक संघटना आहे, या व्यावसायिक संघटनेवर विद्यार्थी मित्रांनो, या कामगार संघटनेचा दबाव असला पाहिजे किंवा त्यांनी त्या व्यावसायिक संघटनेकडून सामाजिक जाणिवेतून त्या कामगाराला योग्य प्रकारचा न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर पुढील पॉइंट आहे ग्राहक चळवळीची वाढ. आज बाजारपेठेमध्ये किंवा व्यावसायिकांमध्ये स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमुळे हा जो ग्राहक आहे, या ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. ग्राहकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा माल न देणे किंवा जो माल आहे त्या मालामध्ये भेसळ करणे, कमी दर्जाचा माल देणे किंवा जो ग्राहक आहे किंवा कस्टमर आहे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचा अन्याय होतो. म्हणून ग्राहकांचं संरक्षण केलं पाहिजे. हे संरक्षण करण्यासाठी या ज्या ग्राहक चळवळ आहे त्या चळवळीमध्ये वाढ झाली पाहिजे. ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर पुढचं आहे शासकीय नियंत्रण. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सरकार किंवा शासनाचं सुद्धा त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. कारण अनेक ज्या कंपन्या आहेत किंवा आपण पाहतो की डुप्लिकेट उत्पादन करतात आणि त्यातून काय केलं जातं की समाजाची फसवणूक होते. अशी फसवणूक होऊ नये म्हणून शासनाने किंवा सरकारने कडक निकष पाळले पाहिजे, कडक नियम पाळले पाहिजे आणि त्या नियमांचं पालन करून काय केलं पाहिजे की एक सामाजिक जबाबदारी म्हणून समाजाला मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की आपण पाहतो की अनेक मालामध्ये केली जाते. कमी प्रकारचा किंवा कमी प्रतीचा माल विकण्यासाठी दिला जातो. म्हणून यातून काय केलं जातं की ग्राहक म्हणजेच काय की समाजाची फसवणूक होते आणि अशी फसवणूक होऊ नये म्हणून शासनाने काय केलं पाहिजे की कडक नियम ठेवले पाहिजे आणि त्या नियमांचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. अशा रीतीने मुलांनो, आज आपण पाहिलेलं आहे
की व्यवसायाची सामाजिक जबाबदारी म्हणजे काय? या सामाजिक जबाबदारीमध्ये हे जे 2 लेखक होते किंवा विचारवंत होते, त्यांची आपण व्याख्या पाहिली. पहिली व्याख्या आपण पाहिली, की हॉवर्ड डी बोवेन यांची व्याख्या पाहिली आणि दुसरी व्याख्या कॅट डेव्हिस यांची व्याख्या पाहिलेली आहे. या व्याख्येवरून आपल्या असं लक्षात आलं, की व्यावसायिक किंवा सामाजिक जबाबदारी म्हणजे काय? की ह्या ज्या व्यावसायिक संस्था आहे, त्यांनी समाजाला काहीतरी चांगलं दिलं पाहिजे. दोन्ही व्याख्यांचा अभ्यास करत असताना तुमच्या असं लक्षात येईल, की जे समाजाचे उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टांची जोपासना केली पाहिजे. त्यांचे मूल्य जे आहे किंवा जे व्हॅल्यूज आहे, ते व्हॅल्यू त्यांनी जतन केले पाहिजे, ते व्हॅल्यू टिकवले पाहिजे. किंवा आर्य चाणक्याचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे किंवा महात्मा गांधीजींनी सुद्धा विश्वस्त ही संकल्पना मांडली होती. ती संकल्पना पुढे चालू ठेवली पाहिजे आणि संपूर्ण विश्वासाठी सामाजिक जाणीवेतून यांनी काम केलं पाहिजे. म्हणून याला काय म्हणतात? व्यावसायिक सामाजिक जबाबदारी. म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. या व्यवसायाने समाजाला काहीतरी सामाजिक जाणीवेतून काम केलं पाहिजे. म्हणून याला सामाजिक जबाबदारी असे म्हणतात. थँक घरी अभ्यास करत जा मुलांनो, रिव्हिजन करा आणि आपण पहिले जे 2 टॉपिक आहेत, त्या 2 टॉपिकवर एक्झाम घेणार आहे. त्याचं तुम्हाला फॉर्मॅट किंवा स्वरूप मी लवकरच देणार आहे. अभ्यास करा. स्टे होम, स्टे सेफ. थँक